स्वस्त दरात सोने देण्याचे आमिष दाखवून दरोडा टाकणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलं आहे. आरोपींकडून 6,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अरविंद सिद्धप्पा हलसांगी राहणार वाघोली जिल्हा पुणे यांना 25 फेब्रुवारी रोजी शेखर उर्फ बंटी संजय पाडाळी तालुका नेवासा राहणार देवगाव यांनी विश्वासात घेऊन स्वस्त दरात सोने देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर नेवासा श्रीरामपूर रस्त्यावरील एका कांद्याच्या चाळीत फिर्यादी आणि त्याच्या मित्रांना बोलवण्यात आले. तेथे आरोपींनी फिर्यादी आणि त्याच्या मित्रांना मारहाण करून पिस्तूल आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत रोख रक्कम, मोबाईल फोन, सोन्याच्या अंगठ्या असा सुमारे 15,65,000 रुपयांचा ऐवज लुटला. या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या पथकाने तपास सुरू केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे माळी चिंचोरा फाटा परिसरातून शेखर उर्फ बंटी पाडे आणि किरण बंडू काळे राहणार नेवासा यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे, मोबाईल फोन आणि 6 लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण 6,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबवर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून पुढील तपास नेवासा पोलीस करत आहेत. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत, नगर.